आज आपण पीक कापणी प्रयोग याविषयी सखोल अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर नेक्स्ट पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे की पीक कापणी प्रयोग आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक हंगामामध्ये आपल्या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये राबवत असतो. आणि हे जे पीक कापणी प्रयोग आहेत हे पीक कापणी प्रयोग आपण याचा जो अवलंब आहे हे आज करत नसून हे स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून म्हणजे सुमारे 43-44 सालापासून हे पीक कापणी प्रयोग आपण आपल्या राज्यामध्ये घेतोय. सुरुवातीचा जो पीक कापणी प्रयोग आहे हा 1944-45 साली त्यावेळी कुलाबा जिल्हा होता आणि कुलाब्यामध्ये भात शेती होती. त्या ठिकाणी भात पिकासाठी पहिल्यांदा पीक कापणी प्रयोग हा राबवण्यात आला आणि त्या प्रयोगामध्ये कालांतराने जे आपल्याला आवश्यक आहेत ते बदल करत करत आजचा पीक कापणी प्रयोग आपण आपल्या राज्यामध्ये राबवत आहोत. सांगण्याचा हेतू हाच आहे की हे पीक कापणी प्रयोग जे आहेत हे आजचे नसून स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून ते आपण राबवत आलेलो आहोत. नेक्स्ट हे जे पीक कापणी प्रयोग आहेत हे आपण सर पाठीमागची स्लाइड घ्यायची. सर पाठीमागची स्लाइड घ्यायची आपल्याला. सर काय अडचण आहे का? एक मिनिट सर. दिसते बीपीडी. हा दिसते बीपीडी. हा दिसते दिसते. हा पुढची स्लाइड घेऊ का? हे असले नाही काय होतंय की एकदा एंटर केलं की नाही ते पुढे पुढे जात जाते. जर पीपीला प्रॉब्लेम येतो त्यामुळे पुन्हा पाठीमागे यायचं एक टाइम असं होतं. चालेल. आता हे पीक कापणी प्रयोगाचे जे प्रमुख उद्देश आहेत ते उद्देश आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्याला माहिती की शासन कोणती योजना जे सुरू करते तर त्या योजनेला काही ना काही उद्देश असतात. प्रमुख 5-6 उद्देश योजनेचे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला जो उद्देश आहे महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, राज्य या प्रत्येक स्टेजेस आहेत प्रत्येक स्टेजेसवरती पिकांच्या प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह अंदाज काढणे हा योजनेचा किंवा या पीक कापणी प्रयोगाचा प्रमुख उद्देश आहे. आपल्याला जे पीक कापणी प्रयोग कशासाठी घ्यायचे आहेत तर आपल्याला तालुका स्तरापासून राज्य पातळीपर्यंत देश पातळीपर्यंत पिकांचे प्रति हेक्टरी उत्पन्नाचे विश्वासार्ह अंदाज काढायचे आहेत. याच्यामधला विश्वासार्ह शब्द एवढ्यासाठी आहे की आपल्या राज्यामध्ये हे काम महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी करणार आहेत आणि ते राज्य शासनाचे आहेत त्यामुळे त्यांनी काढलेले अंदाज हे विश्वासार्ह असे असणार आहेत. पुढचा जो उद्देश आहे तो पिकांचं जे पूर्वमान आहे त्याची आवश्यक असणारी बिनचूक माहिती शासनाला वेळेवर उपलब्ध करून देणे हा दुसरा उद्देश आहे. तिसरा उद्देश जो आहे तो महसूल विभागाशी निगडीत आहे. महसूल विभागाला प्रत्येक हंगामामध्ये गावन्याय पैसेवर निश्चित करायची असते आणि पैसेवर निश्चित करण्यासाठी प्रमाण उत्पन्नाची आवश्यकता असते आणि हे प्रमाण उत्पन्न आपल्या पीक कापणी प्रयोगावरूनच निश्चित केलं जातं. चौथा जो उद्देश आहे तो शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतोय की आधुनिक पद्धतीचा अवलंब करतोय याची माहिती सुद्धा
या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून शासनाला होत असते. आपण जर तक्ता क्रमांक 1चं पान क्रमांक 3 ते 8 पाहिलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मागील हंगामात कोणती पिकं घेतली होती, मागील हंगामात कोणती खतं वापरली होती, चालू हंगामामध्ये पूर्व मशागत काय केलंय, बियाणं कुठून आणलेलं आहे, त्यावर प्रतिबंधक औषध सोडलेलं आहे का, हेक्टर रेट किती आहे, ते कोणत्या जातीचं आहे, खतं कोणती वापरलेली आहेत, 2 वरती 2 रुपयाला अंतर किती आहे, पेरणी कशाने केलेली आहे, इरिगेशन सिस्टीम काय आहे, त्याने कर्ज वगैरे काय घेतलेलं आहे का, याची इत्यंभूत माहिती या तक्ता क्रमांक 1 मध्ये नमूद केलेली आहे. आणि याच्यावरून शासनाला हे सिद्ध होतं किंवा हे माहित होतं की शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतोय की तो आधुनिक पद्धतीकडे गेलेला आहे. पुढचे जे 2 उद्देश आहेत हे प्रामुख्याने पंतप्रधान पीक विमा योजना किंवा नैसर्गिक आपत्तीमधून जे आपण नुकसान भरपाई निश्चित करतो यासाठी आवश्यक आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आपणाला जी काही नुकसान भरपाई निश्चित करायची आहे त्यासाठी आपल्याला उंबरठा उत्पन्न निश्चित करायचं आहे आणि उंबरठा उत्पन्न निश्चित करण्यासाठी आणि चालू वर्षाची विमा नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी या दोन्हीसाठी सुद्धा पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो किंवा नैसर्गिक आपत्तीची जी नुकसान भरपाई आपण देतो ते ठरवण्यासाठी सुद्धा या पीक कापणी प्रयोगातील आकडेवारीचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं जे उद्देश आहे ते म्हणजे देशाचं आयात निर्यात धोरण संपूर्ण या पीक कापणी प्रयोगावरती अवलंबून आहे. मग आता आपण रब्बी हंगाम येऊ घातलेला आहे त्यामुळे मी थोडंसं रब्बीचं या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. तर कोणत्या पिकाचे आपण पीक कापणी प्रयोग घेतो तर साधारण आपल्याला रब्बीमध्ये जी पिकं आहेत रब्बी ज्वारी आहे, गहू आहे, हरभरा, करडई, मका. कोल्हापूर सांगलीमध्ये एखाद्या पिकाच्या मध्ये जास्त असू शकतं किंवा एखादं पीक कमी असू शकतं. तर या पिकांचा आपण पीक कापणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. भाजीपाला पिकामध्ये रब्बी कांदा या पिकाचाही समावेश या पीक कापणी प्रयोगासाठी झालेला आहे. आता मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं की राज्य शासनाचे जे 3 विभाग आहेत महसूल, ग्रामविकास आणि कृषी या 3 विभागांच्या मार्फत 3 विभागाचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत यांच्या मार्फत या पीक कापणी प्रयोगाचं काम आपण करतो. त्यापैकी महसूल विभागाचे 2 संवर्ग आहेत जे या पीक कापणी प्रयोगाचं काम करतात. एक आहे मंडलाधिकारी आणि दुसरा आहे तलाठी. जे प्रमुख पिकं आहेत आपली ज्वारी असेल, गहू असेल, हरभरा, करडई, मका. महसूलसाठी या पिकांचं काम मंडलाधिकारी यांनी करायचं आहे आणि रब्बी कांदा पीक असेल तर त्याचं काम तलाठी यांनी करायचं आहे कारण ते भाजीपाला पीक आहे. माझ्या माहितीप्रमाणे सांगली आणि कोल्हापूरमध्ये रब्बी कांदा हे पीक नाहीये परंतु सातारा जिल्ह्यामध्ये कांदा हे पीक त्या ठिकाणी आहे. तर ते सातारा जिल्ह्यामध्ये कांदा पिकाचं जे क्षेत्रीय काम आहे हे तलाठी करतील आणि इतर पिकाचं काम महसूलसाठी मंडलाधिकारी करतील. ग्राम विकास विभाग ज्याला आपण जिल्हा परिषद विभाग म्हणतो त्यांच्याकडे एकच संवर्ग आहे हे काम करणारा जो ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी. त्यांनी फक्त प्रमुख पिकं जे आपले आहेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई, मका याच पिकांचं काम करायचं आहे. आणि कृषी विभागाकडे एकच संवर्ग आहे कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक. यांनी प्रमुख पिकं आणि भाजीपाला पिके म्हणजेच कांदा या सर्व पिकांचं क्षेत्रीय काम या कृषी विभागानं करायचं आहे. नेक्स्ट. आता हे पीक कापणीसाठी तालुका निहाय किंवा जिल्हा निहाय किंवा महसूल मंडळ निहाय प्रयोगांची संख्या निश्चित कशा पद्धतीने केली जाते. काही क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा समज असतो की माझ्या तालुक्यामध्ये किंवा माझ्या महसूल मंडळमध्ये किंवा माझ्या गावामध्ये सगळ्यात जास्त पीक कापणी प्रयोग जास्त असतात मलाच येतो. तर तसं नाही. आपण महसूल विभागाकडून दरवर्षी प्रत्येक हंगामामध्ये TRA सॅम्पल कार्ड्स भरून घेतो. TRA म्हणजे टाइमली रिपोर्टिंग ऑफ एरिया. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळवण्याची योजना असं एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे. त्या योजनेअंतर्गत आपण प्रत्येक हंगामामध्ये जिल्ह्यातील 20% गावांची निवड केली जाते आणि त्या 20% गावातील तलाठी यांच्याकडून त्या गावातील कार्ड भरून घेतो. त्या कार्ड मध्ये काय असते त्या गावातील जी पिकं आहेत मागील वर्षी कोणत्या पिकाचं किती क्षेत्र होतं आणि चालू हंगामामध्ये कोणत्या पिकाचं किती क्षेत्र आहे त्याच्या आधारे किंवा मंडल कार्ड जे आहे रेव्हेन्यूचं जे वर्षातून एकदा आपण भरून घेतो त्याच्या आधारे एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या रेव्हेन्यू मंडलमध्ये एखाद्या पिकाचं किती क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या आधारे प्रयोग संख्या ही निश्चित केली जाते. एखाद्या महसूल मंडलमध्ये किंवा महसूल मंडळ क्लस्टरमध्ये
क्लस्टर काय ते आपण पुढे पाहणार आहोत. किंवा एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या पिकाचं क्षेत्र 80,000 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर त्या महसूल मंडळमध्ये किंवा क्लस्टरमध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये त्या पिकाचे प्रयोग 130 ते 150 प्रयोग घ्यावे लागतात. एका गावामध्ये 2 प्रयोग असतात, म्हणजे गावाची संख्या होईल 65 ते 75. हे जर क्षेत्र कमी असेल, म्हणजे 20,000 हेक्टर ते 80,000 हेक्टरच्या दरम्यान असेल तर प्रयोग संख्या 100 ते 120 होईल. पर्यायानं गावाची संख्या 50 ते 60 होईल. आणि जर क्षेत्र 20,000 हेक्टरपेक्षा कमी असेल तर प्रयोग संख्या 40 ते 80 होईल आणि गावांची संख्या 20 ते 40 होईल. आपल्याकडचे जे तिन्ही जिल्हे आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, हे 3 नंबरच्या संवर्गामध्ये मोडतात. आपल्याकडे कोणत्याही पिकाचं क्षेत्र एखाद्या महसूल मंडळमध्ये 20,000 हेक्टरपेक्षा जास्त नाही. त्यामुळे त्या ठिकाणी त्या महसूल मंडळामध्ये प्रयोग संख्या 40 ते 80च्या आसपास असते, गावाची संख्या 20 ते 40 असते. आता ही गावं कशी निवडायची ते आपण पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट, ही गावांची निवड करण्याची पद्धती आहे. मंडळ म्हणजे महसूल मंडळ, आपलं कृषीचं मंडळ नव्हे. महसूल मंडळामध्ये एकूण गावापैकी 20% गावे TRA अंतर्गत प्रत्येक वर्षी रॅन्डम पद्धतीने निवडले जातात. मी आता सांगितलं की त्या 20% गावांना TRA सॅम्पल कार्ड असतं, जे की तलाठी भरून देतात. मंडळातील सर्व गावांची या पद्धतीने 5 वर्षामध्ये आपण निवड करतो, रॅन्डम पद्धतीने निवड करतो. निवडलेल्या गावांची यादी केली जाते. त्या गावामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे याची माहिती मंडळाधिकारी महसूल, कृषीचं नव्हे, महसूलच्या मंडळाधिकारी यांच्याकडून घेतली जाते आणि प्राथम्याने ज्या गावामध्ये पीक आहे त्या गावाची निवड ही पीक अनुप्रयोगासाठी केली जाते. कशी ते आपण पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट, पुढे आता हे एक सातारा तालुक्यातील नागठाणे महसूल मंडळ आहे. या नागठाणे महसूल मंडळामध्ये ही 12 गाव आहेत. ही 12 गाव आहेत. अशी जी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 97 महसूल मंडळ आहेत. कोल्हापूरमध्ये काय असतील 70-80, सांगलीमध्ये काय असतील 70-80. तर ही महसूल मंडळांची यादी, गावनिहाय महसूल मंडळांची यादी ही दर 5 वर्षातून एकदा आपण NSSO पुणे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन यांना पाठवतो आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन याला रॅन्डम लावतो आणि त्या गावाची 5 वर्षामध्ये विभागणी करतो. तर या ठिकाणी ही जी गाव आहेत यातलं 5 नंबरचं जे गाव आहे सोनापूर, या सोनापूर गावाच्या पुढे कौसामध्ये RS लिहिलेलं आहे, म्हणजे RS म्हणजे रॅन्डम स्टार्ट. एकूण या मंडळामध्ये 12 गाव आहेत, टोटल गाव 12 आहे. हे NSSOनं काय केलं, 12 या संख्येला रॅन्डम लावलेलं आहे. त्यांचं रॅन्डम लावण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आपल्यापेक्षा आणि त्यांचा रॅन्डम आला स्टार्ट 5, म्हणून 5 या संख्येचं आडुक्रम नंबरचं पुढचं गाव सोनापूर इथून स्टार्ट केलंय. त्याच्या पुढे त्यांनी वर्ष टाकले पहिलं आणि मग त्याच्या खाली 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2 अशा प्रत्येक गावांची विभागणी त्यांनी 5 वर्षामध्ये केली. चालू वर्ष जे आहे ते 3रं वर्ष आहे, चालू वर्ष. त्यामुळं 3ऱ्या वर्षाची गावं ही सगळ्यात टॉपला येतील, म्हणजे गणेशवाडी, रामकृष्ण नगर हे गाव टॉपला येतील. त्याच्या खाली 4 वर्षाची गावं असतील, त्याच्या खाली 5 वर्षाची गावं असतील, त्याच्या खाली पहिल्या वर्षाची, त्याच्या खाली 2ऱ्या वर्षाची. पुढच्या वर्षी काय होईल, 4थं वर्ष येईल. 4थ्या वर्षाची जी गाव आहेत सासपडे, नागठाणे ही वरती येतील, त्याच्या खाली 5 वर्षाचे असतील, त्याच्या खाली पहिल्या वर्षाचे असतील. अशा या गावांची निवड केली जाते. दरवर्षी अदलाबदल केली जाते आणि त्या गावामध्ये कोणतं पीक आहे आणि नाही याची माहिती आपण मंडलाधिकारी महसूल यांच्याकडून घेतो आणि प्राथम्याने ती गाव आपण निवडतो. नेक्स्ट, आता ही गावं निवड करत असताना हे जे नियोजन आहे, हे नियोजन गावनिहाय, महसूल मंडळनिहाय, पीकनिहाय हे आपल्याला आयुक्तालयाकडून प्राप्त होतं. या ठिकाणी सातारा तालुका घेतलेला आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पिके घेतलेली आहेत. तर सातारा तालुक्यामध्ये 12 महसूल मंडळ आहेत आणि पुढे पीक आहेत. पहिलं पीक आहे रबी ज्वारी बागायत. रबी ज्वारी बागायतला पहिलं सर्कल आहे सातारा. सातारा सर्कलच्या पुढे लिहिलेलं आहे CI, त्याच्या पुढे आहे प्लस, त्याच्या पुढे आहे अर्धकौंस आणि त्याच्या पुढे आहे 6 म्हणजे 6. त्याच्या खालचं मंडळ आहे खेड, त्याच्या खालचं मंडळ आहे ओरे, त्याच्या खालचं मंडळ आहे कनेर. तर खेड, ओरे, कनेर या 3 मंडळांना प्लस आणि अर्धकौंस केलेला आहे आणि कनेरच्या खाली जे मंडळ आहे ते आहे शेंद्रे, त्याला फक्त आहे अर्धकौंस. याचा अर्थ असा आहे की सातारा, खेड, ओरे, कनेर आणि शेंद्रे या 5 मंडळांचा मिळून मंडळ क्लस्टर आहे.
मी मगाशी क्लस्टरचा उल्लेख केला होता. आता मला म्हणलं होतं की क्लस्टर काय आहे मी नंतर सांगेन. तर या 5 मंडलचं मिळून एक क्लस्टर आहे आणि या 5 मंडलमध्ये मिळून आपल्याला 6 गावं निवडायची आहेत. पुढे 6 लिहिलेले याचा अर्थ 6 गावं निवडायची आहेत. आता प्रश्न आहे CI. सातारच्या पुढे पहिलं CI लिहिलेलं आहे. CI म्हणजे क्रॉप इन्शुरन्स. तर हा क्लस्टर हा क्रॉप इन्शुरन्ससाठी आहे. म्हणजे हे 5च्या 5 मंडल हे क्रॉप इन्शुरन्ससाठी आहे. तसं जर आपण खाली गेलो पाहिलं नागठाणे, आंबवडे, देवड, परळी या 4 मंडळाचं एक क्लस्टर आहे आणि वडूद, तासगाव, हापसिंगे या 3 मंडळाचं एक क्लस्टर आहे. हे असंच आपण जर पाहिलं तर ज्वारी जिरायसाठी आहे, गहू बागायसाठी आहे, गहू जिरायसाठी आहे. आपण ग्रामकडे येऊया. साताऱ्यामध्ये ग्राम म्हणजे हरभरा, पुढे सातारच्या पुढे प्लस आहे अर्धा कोस आहे, पुढे 2 लिहिले. CI तिथे लिहिलेलं नाही. याचा अर्थ ते क्रॉप इन्शुरन्स मध्ये नाही. हे मंडल किंवा हा तालुका क्रॉप इन्शुरन्स साठी नाही हा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारचं नियोजन आपल्याला आयुक्तालयाकडून प्राप्त होतं आणि या आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या नियोजनानुसार आपल्या जिल्ह्याचे तंत्राधिकारी याचं महसूल जिल्हा परिषद कृषी विभागाला त्याचं बायफर्गेशन करतात आणि एका प्रकारची गावाची त्या ठिकाणी निवड केली जाते. तशी ते आपण पुढे पाहू. नेक्स्ट आता 6 गाव निवडायची होती पहिल्या 5 मंडलमध्ये मिळून. तर पहिलं गाव रेपेश्वरी भागातला पहिलं गाव सातारा मंडलमध्ये मी रेवणीला घेतलं. दुसरं गाव खेडमध्ये मी जिल्हा परिषदला घेतलं. ओरियामध्ये पिकच नव्हतं. कंदेरमध्ये मी एक गाव घेतलं. अशा पद्धतीने त्या गावांची मी फोड केलेली आहे. ही फोड केली जाते आणि हे गाव 3 यंत्रणेमध्ये विभागले जातात. नेक्स्ट पुढे घ्या. आता ही विभागात असताना कोणत्या गावामध्ये पीक आहे आणि कोणत्या गावामध्ये पीक नाही यासाठी अशा प्रकारे तक्ता तयार केला जातो. डावीकडे संपूर्ण गाव आहेत. खोडद, सोनापूर ही 3 वर्षाची गाव होतं ते सगळ्यात वरती आहेत. त्याच्या खाली 4 नंबरची गाव आहेत. बोरवगड, नागठाणे. त्याच्या खाली 1 नंबरची गाव आहेत. काशीड, गणेशवाडी, पाडळी ही वर्ष सांगतोय. त्याच्या खाली 2 नंबरची गाव आहेत. अशी ही क्रम आहे. कुठल्या गावामध्ये पीक आहे तिथे टिक केलेलं आहे. ज्या गावामध्ये पीक नाही त्या गावामध्ये फुली केलेली आहे. आता आपल्याला या मंडळामध्ये 3 गावं निवडायची असतील तर सोनापूरमध्ये पीक आहे रबी ज्वारीचं तर सोनापूर आपण निवडू. खोडदमध्ये भैरवगडमध्ये पीक नाही ते आपण वगळू. नागठाणे निवडू, काशेड एक निवडू. अशा पद्धतीने 3 गावांची निवड आपण त्या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट निवडलेल्या गावांचं हे महसूलसाठी निवडलेल्या गावांचा तक्ता आहे. पुढे नेक्स्ट घ्या. हा कृषीचा आहे. असा जिल्हा परिषदचा असतो. नेक्स्ट घ्या. आता ही सूचना आपण प्रामुख्यानं महसूल विभागासाठी देतो की जी गावं TRS सॅम्पल कार्डसाठी निवडलेली आहेत प्रामुख्याने 30 गावं पीक विभागासाठी असतात आणि हे त्यांची पीक पाण्याचा जो कालावधी आहे हा ऑगस्ट मधला असतो. त्यामुळे अशा गावांचे सर्व नंबर निवड करण्यासाठी किंवा त्या गावचे पीक पाणी प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश आपण तहसीलदार यांना प्रशिक्षणावेळी त्यावेळी देत असतो. नेक्स्ट आता कोणत्या पिकाची प्लॉट साईज किती आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. जे आपले प्रमुख पीक आहेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई, मका या पिकाची प्लॉट साईज 10 बाय 10 मीटर आहे म्हणजेच 1 गुंठा. आणि भाजीपाला पीक आहे कांदा त्याची प्लॉट साईज आहे 5 बाय 5 मीटर. बऱ्याच लोकांचा समज असा आहे की 5 बाय 5 मीटर म्हणजे अर्धा गुंठा. तर 5 बाय 5 मीटर म्हणजे अर्धा गुंठा नसून ते पाव गुंठा आहे. 10 बाय 5 मीटर म्हणजे अर्धा गुंठा. नेक्स्ट पुढे आता ही जी माहिती आतापर्यंत पाहिली
ही माहिती होती पीक कापणी प्रयोगाची प्राथमिक माहिती. म्हणजे पीक कापणी प्रयोग आपण कधीपासून राबवतोय, त्याचे उद्देश काय, त्याचं प्लॅनिंग कसं असतं, गावाची निवड कशी करतो, हे आपण या ठिकाणी पाहिले. आता आपण पाहणार की प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाचं आयोजन कसं करायचं किंवा प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग राबवायचा कसा. पीक कापणी प्रयोगाचं आयोजन करणे किंवा पीक कापणी प्रयोग राबवणे म्हणजे एक्झॅक्ट 3 गोष्टी करणे. पहिली गोष्ट म्हणजे गावाची निवड करणे, दुसरी गोष्ट त्या गावातील सर्वे नंबरची निवड करणे आणि तिसरी निवडलेल्या सर्वे नंबर मधील लॉटची निवड करणे. मग तो 10 बाय 10 मीटर असेल, 10 बाय 5 मीटर असेल किंवा 5 बाय 5 मीटर असेल. त्यापैकी गावाची निवड करणे हा जो भाग आहे हा क्षेत्रीय कर्मचारी म्हणून तुमचा येत नाही. तो तंत्र अधिकारी, सांख्यिकी जिल्ह्याचे आणि महसूल विभाग आणि तालुका उपयोग स्तरावर सांख्यिकीचे काम करणारे कर्मचारी आहेत, यांच्या सहकार्याने गावाची निवड केली जाते. क्षेत्रीय कर्मचारी म्हणून तुम्हाला फक्त त्या गावातील 2 सर्वे नंबरची निवड आणि त्या सर्वे नंबर मधील प्लॉटची निवड करणे हे 2च बाबी शिल्लक असतात. तर प्रथम आपण पाहूया सर्वे नंबरची निवड करणे. सर्वे नंबरची निवड करण्याची आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक आहे अ पद्धत आणि दुसरी आहे ब पद्धत. अ पद्धत आपण केव्हा राबवतो, जर त्या गावचे पीक पाणी पूर्ण झाले असेल आणि प्रायोगिक पीक त्या गावामध्ये 200 पेक्षा कमी सर्वे नंबर मध्ये किंवा 200 पेक्षा कमी गट नंबर मध्ये घेतलं गेलं असेल, अशा वेळी आपण अ पद्धत राबवतो. आणि ब पद्धत केव्हा राबवतो, जर त्या गावचे पीक पाणी पूर्ण झाली नसेल किंवा त्या गावचे पीक पाणी पूर्ण आहे परंतु प्रायोगिक पीक 200 पेक्षा जास्त सर्वे नंबर मध्ये जास्त गट नंबर मध्ये घेतलंय, अशा वेळी आपण ब पद्धत राबवतो. सुरुवातीला आपण अ पद्धत कशा पद्धतीने अ पद्धतीने 2 सर्वे नंबर निवडायचे ते आपण पहिल्यांदा पाहूया. नेक्स्ट, अ पद्धतीने 2 सर्वे नंबर निवडताना आपण काय करणार आहोत, त्या गावामध्ये त्या गावचे पीक पाणी पूर्ण झालेले आहे, त्या गावामध्ये कोणकोणत्या सर्वे नंबर मध्ये ते पीक घेतलेलं आहे, त्या सर्वे नंबरची किंवा गट नंबरची आपण यादी करणार यादी आपण कशाच्या आधारे करणार, तर त्या गावचे पीक पाणी पूर्ण झालेले आहे म्हणजे 7/12 पुस्तकावरती 7/12 त्या पिकाची नोंद झालेली आहे. 7/12च्या आधारे आपण ती यादी करणार. ती यादी कागदाच्या एका बाजूला उतरवणार, कागदाच्या दुसऱ्या बाजूला ती यादी आपण चढत्या क्रमाने मांडणार. चढत्या क्रमाने मांडणार म्हणजेच अंकाने जो सर्वात छोटा सर्वे नंबर आहे तो सर्वात वरती येईल, त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो त्याच्या खाली येईल, त्याच्यापेक्षा मोठा आहे तो त्याच्या खाली येईल, असं करत करत सर्वात मोठा आहे तो सर्वात शेवटी जाईल. अशी आपण यादी करणार. त्या यादीला आपण अनुक्रमांक देणार आणि शेवटचा जो अनुक्रमांक आहे त्याला आपण रॅन्डम लावणार आणि 2 सर्वे नंबरची निवड करणार. कसं ते पुढे पाहू. नेक्स्ट, तर रॅन्डमचे आपल्याला या ठिकाणी लावायचे आहेत. या ठिकाणी काही लोकांनी आपले हँड राईज केलेले आहेत. त्यांच्या काही शंका वगैरे असतील तर त्यांनी नोट करून ठेवावेत. आपण हे ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर सर्व शंकांचं निराकरण करणार आहोत. त्या ठिकाणी मी रॅन्डम लावायचा असा उल्लेख केला होता. तर रॅन्डम लावताना आपल्याकडे जे रॅन्डम पुस्तक आहे, रॅन्डम पुस्तकाचं पान क्रमांक 3 वापरायचं आहे. या पान क्रमांक 3 ला 1 ते 11 स्तंभ आहेत आणि 1 ते 3 रांगा आहेत आणि प्रत्येक रॅन्डम अंक हा 4 अंकी आहे. मग 4 अंकी रॅन्डम अंक वाचायचा आणि वापरायचा कसा, तर ज्यावेळेस आपल्याला 1 अंकी संख्या रॅन्डम लावायचा आहे त्यावेळेस ह्यातला डावीकडचा पहिला अंक घ्यायचा. या ठिकाणी 3893 हा रॅन्डम अंक आपण घेतलेला आहे. जर 1 अंकी संख्या रॅन्डम लावायचा आहे तर डावीकडचा 3 हा 1 अंक आपण घेतलाय. जर 2 अंकी संख्या रॅन्डम लावायचा आहे तर डावीकडचे 2 अंक आपण घेतलेत 38. जर 3 अंकी संख्येला रॅन्डम आपल्याला लावायचा आहे तर डावीकडचे 3 अंक आपण घेतलेले 389 आणि जर आपल्याला 4 अंकी संख्या रॅन्डम लावायचा आहे तर पूर्ण संख्या आपण घेतलेली आहे 3893. ज्याप्रमाणे आपण वहीमध्ये लिहितो, पुस्तकामध्ये वाचतो डावीकडून उजवीकडे, त्याप्रमाणेच रॅन्डम अंक आपल्याला वाचायचे आणि वापरायचे. नेक्स्ट, आता मी एक जे गाव निवडलेलं आहे माझ्यासाठी, एक नागठाणे गाव निवडलेलं आहे. नागठाणे गावची पीक पाणी पूर्ण झालेली आहे. रबी ज्वारीचा माझा पीक कापणी प्रयोग आहे असं समजूया. आणि मी 7/12च्या आधारे जेवढ्या सर्व नंबरमध्ये पीक होतं ते सगळे सर्व नंबर, पहिलेचे 3 रो डावीकडचे आहेत मी ब्ल्यू कलर दाखवलेत, ते सगळे सर्व नंबर मी त्या ब्ल्यू कलरला उतरले. आता हे सर्व नंबर
कागदाच्या उजव्या बाजूला मी चढत्या क्रमानं मांडलेले आहे आणि पुढे त्याला अनुक्रमांक दिले. बघा, अंकाने जो सगळ्यात छोटा आहे 9, हा सगळ्यात वरती आहे. त्याच्यापेक्षा मोठा 12 आहे, तो त्याच्या खाली आहे. त्याच्यापेक्षा मोठा 13 आहे, तो त्याच्या खाली आहे. त्याच्यापेक्षा मोठा 15 आहे, तो त्याच्या खाली आहे. असं करत करत मी चढत्या क्रमानं मांडले आणि सगळ्यात मोठा 545 आहे, तो सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि त्याला पुढे मी अनुक्रमांक दिलेले आहेत. माझा शेवटचा अनुक्रमांक हा 30 आहे. हा 30 अनुक्रमांक आपल्याला हे सांगतो की आपण निवडलेल्या गावामध्ये 30 सर्वे नंबरमध्ये किंवा 30 गट नंबरमध्ये रब्बी ज्वारी पीक घेतलेलं आहे आणि या 30 सर्वे नंबर मधून आपल्याला 2 सर्वे नंबरची निवड करायची. मग काही लोक म्हणतील साहेब सोपं आहे, 100 नंबर हा चांगला आहे, शुभ आहे, लक्षात राहण्यासारखा आहे, किंवा 97 सर्वे नंबरचा जो लाभार्थी आहे तो माझा नातेवाईक आहे, मित्र आहे, तो मला मदत करू शकेल, मी तो निवडतो. तर तसं करून आपल्याला चालणार नाही. ज्या पद्धतीने आपण गावाची निवड रॅन्डम पद्धतीने केली तसंच पुढचं सगळं काम आपल्याला रॅन्डम पद्धतीनेच करायचं आहे. म्हणून आपल्याला रॅन्डम पद्धतीनेच या गावाची निवड या ठिकाणी करायची. तर गावाची निवड कशी करायची, सर्वे नंबरची निवड कशी करायची, तर एकूण सर्वे नंबर हे 30 आहे. 30 ही आपली 2 अंकी संख्या आहे. म्हणून आपल्याला रॅन्डम पुस्तकाच्या पान क्रमांक 3 वरती 2 अंकी संख्या अशी पाहिजे जी डावीकडून 2 अंकी 30 किंवा 30च्या आतील असेल. नेक्स्ट. रॅन्डम पुस्तकाचा पान क्रमांक 3 आहे. हे पहा, इथे 1 ते 11 स्तंभ दिसतात, 1 ते 30 रांगा असतात. मी फक्त 10च घेतलेले आहेत, कारण 30 घेतलं असतं तर ते छोटं दिसलं असतं, आपल्याला समजलं नसतं. अंक 30 असतात, मी 10 घेतले. 1 ते 11 स्तंभ आहे. आपलं जर पुस्तक जुनं असेल, रॅन्डम पुस्तक जुनं असेल, तर मागच्या अंकामध्ये जिथं संपलंय, म्हणजे स्तंभ क्रमांक 5 रांग क्रमांक 6ला संपलंय मागच्या कामात, तर तिथून पुढे स्टार्ट करायचंय. आणि पुस्तक जर नवीन असेल तर आपल्या वरिष्ठांनी ज्या स्तंभाला खून करून दिली त्या स्तंभावरून आपल्याला पुढे चाल करायची आहे. आता या ठिकाणी माझ्या वरिष्ठांनी मला स्तंभ क्रमांक 1ला खून करून दिलेली आहे. स्तंभ क्रमांक 1ला खून करून दिली. माझं पुस्तक नवीन आहे म्हणून मी स्तंभ क्रमांक 1 वरून जाणार आहे. आता माझ्या गावामध्ये एकूण सर्वे नंबर किती आहेत? 30. 30 ही किती अंकी संख्या आहे? 2 अंकी संख्या. म्हणून मी स्तंभ क्रमांक 1ला डावीकडून 2 अंकी संख्या अशी पाहणार जी 30 किंवा 30च्या आतील असेल. तर पहिली संख्या जर मी पाहिली तर ती आहे 3893. डावीकडून 2 अंक घेतले तर येतात 38. 38 ही संख्या आपण घेऊ शकत नाही, कारण 38 हे 30 पेक्षा मोठे. आपल्या अनुक्रमांकामध्ये 38 कुठे येत नाही, त्यामुळे हा रॅन्डम अंक आपल्याला वगळावा लागेल. त्याच्या खालचा रॅन्डम अंक आपण पाहणार आहोत, तो आहे 7030. डावीकडून 2 जर आपण रॅन्डम अंक पाहिले, 2 का पाहतोय तर 30 ही संख्या 2 आहे. आपले एकूण अनुक्रमांक 30 आहेत, 30 ही संख्या 2 अंकी आहे म्हणून आपण 2 अंकी पाहतोय. 2 अंकी संख्या पाहिली तर 70 येईल. 70 सुद्धा 30 पेक्षा मोठे आहेत म्हणून हा पण रॅन्डम अंक आपण वगळणार आहोत. त्याच्या खाली आपण पाहणार आहोत रॅन्डम अंक आहे 2952. डावीकडून जर 2 अंक पाहिले तर ते येतात 29. हातला 29 आपण निवडू शकतो, कारण 29 हा 30 पेक्षा कमी आहे. कृपया पाठीमागची स्लाइड घ्या. पाठीमागची यामध्ये पहा, अनुक्रमांक 29च्या समोर जो सर्वे नंबर आहे 520 हा आपला पहिला सर्वे नंबर निश्चित होतो. 29 का निवडला? रॅन्डम पुस्तकामध्ये 2952 होतं, डावीकडचे 2 अंक होते 29, म्हणून अनुक्रमांक 29च्या समोर जो सर्वे नंबर आहे 520 हा आपला पहिला सर्वे नंबर निश्चित झाला. एका गावामध्ये आपल्याला 3 सर्वे नंबर निवडायचे. पुढची घ्या. त्याच्या खालचा आपण रॅन्डम अंक पाहणार आहोत, तो आहे 2154. डावीकडचे जर 2 अंक घेतले तर ते येतात 21. 21 हे सुद्धा 30च्या आतील आहेत म्हणून हा सुद्धा आपण वापरू शकतो. पाठीमागची घ्या स्लाइड. तो अनुक्रमांक 21च्या समोर जो सर्वे नंबर आहे 150 हा आपला दुसरा सर्वे नंबर या ठिकाणी निश्चित झालेला आहे. अशा रीतीने आपण 520 आणि 150 हे 2 सर्वे नंबर या ठिकाणी निवडलेले. पुन्हा एकदा मी सांगतो काय केलं. माझ्या गावची पीक पाणी पूर्ण झाली होती म्हणून मी सातबाराच्या आधारे जेवढे सर्वे नंबर मध्ये ज्वारीचं पीक होतं ते कागदाच्या एका बाजूला उतरवले. ते सर्वे नंबर मी
कागदाच्या दुसऱ्या बाजूला चढत्या क्रमाने मांडले, त्याला अनुक्रमांक दिले. शेवटचा अनुक्रमांक हा 30 होता. 30 ही 2 अंकी संख्या आहे, म्हणून रँडम पुस्तकातल्या पान क्रमांक 1 मध्ये मला स्तंभ क्रमांक पान क्रमांक 3 वरती जे रँडम अंक आहेत त्यातल्या स्तंभ क्रमांक 1 वरती मला खूण करून दिली होती. स्तंभ क्रमांक 1 वरती डावीकडून 2 अंकी जो पहिला अंक मी पाहिला तो 29 होता, म्हणून अनुक्रमांक 29च्या पुढचा सर्व नंबर 520 मी निवडलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाला 21, म्हणून अनुक्रमांक 21च्या समोरचा सर्व नंबर 150 मी या ठिकाणी निवडलेला आहे. आणि अशा रीतीने 520 आणि 150 या दोन सर्व नंबरची आपण या ठिकाणी निवड केली. नेक्स्ट पुढे आता आपण ब पद्धत पाहूया. ब पद्धत आपण केव्हा राबवतो? प्रामुख्याने जर पीक पाणी झालीच नसेल किंवा पीक पाणी पूर्ण आहे परंतु प्रायोगिक पीक 200 पेक्षा जास्त सर्व नंबरमध्ये किंवा जास्त गट नंबरमध्ये असेल, अशा वेळी आपण ब पद्धत वापरतो. परंतु ती वेळ आपल्याला येतच नाही. प्रामुख्याने आपली पीक पाणी ही रबीमध्ये 31 डिसेंबर आपला तक्ता क्रमांक 1 सादर करण्याची मुदत आहे आणि तोपर्यंत पीक पाणी आपली पूर्ण होतच नाही. त्यामुळे आपल्याला ब पद्धतीचा वापर करावा लागतो. ब पद्धतीने जर आपल्याला 2 सर्व नंबरची निवड करायची असेल तर आपल्याला त्या गावची एक महत्वाची गोष्ट माहित असणं गरजेचं आहे, ते म्हणजे त्या गावचे एकूण सर्वे नंबर. असं करतो रे, त्या गावचे एकूण सर्वे नंबर हे 500 किंवा एकूण गट नंबर 500, त्या गावचे पीक पाणी पूर्ण झालेले नाही. आणि मग 2 सर्वे नंबर कसे निवडायचे पुढे पाहूया. नेक्स्ट पुढे घ्या. नेक्स्ट घ्या. हा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हा जो एक तक्ता मी तुमच्या समोर दिलेला आहे पाठीमागे, मागची घ्या, मागची नाही याच्यामधली पुढची. पुढे 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 हा हे ठेव. काय सांगतात तुमच्या समोर मी दिलेला आहे, यामध्ये मी राखाने केलेले आहेत. सर्वे नंबर, आपले गट नंबर, त्याचं क्षेत्र, त्याचं स्थानिक नाव, त्याच्या शेतकऱ्याचं नाव आणि पीक. तर पीक पाणी पूर्ण झालेलं नाही परंतु त्या ठिकाणी मी हे सर्व नंबर घेतलेले आहेत. 389, 295, 215, 420 आणि 412 हे मी कुठून घेतलेले आहेत? तर ह्या गावचे एकूण सर्व नंबर आहेत 500. या गावचे एकूण सर्व नंबर आहेत 500. 500 ही किती अंकी संख्या आहे? 3 अंकी संख्या आहे. मग आपल्या रँडम पुस्तकामध्ये आपल्याला ज्या स्तंभावरती खूण करून दिली किंवा जिथं पुस्तक संपलंय तिथून पुढे आपण असं पाहणार आहे डावीकडचे 3 अंक जे 500 किंवा 500च्या आतील असतील. तुमचं रँडम पुस्तकाचं पान काढा, पाठीमागचं घ्या, पाठीमागे घ्या, थोडस या पाठीमागे. हा ओके. आता स्तंभ क्रमांक 1 वरती आपण पाहणार आहोत डावीकडनं 3 अंक जे 500 किंवा 500च्या आतील असतील. पहिला अंक आहे बघा 389, हा 500च्या आतील आहे, हा आपण घेऊ शकतो. त्याच्याखाली 703, हा 500च्या पुढे हा वगळावा लागेल. त्याच्याखाली 295 हा घेऊ शकतो. 215 हा घेऊ शकतो. 871 वगळायचा आहे. 420, 412 हे आपण घेऊ शकतो. असे रँडम अंक आपल्याला निवडायचे. नेक्स्ट पुढची लाट घ्या आत्ताची. पुढे हे 389, 295 मागे मागे 215, 420, 412 मी या ठिकाणी घेतले. हे आहेत आपल्यासाठी रँडम अंक जरी असले तरी ब पद्धतीमध्ये हे आहेत आपले सर्वे नंबर किंवा गट नंबर. तर सर्वे नंबर, गट नंबर तुम्हाला मिळाले. मग त्या सर्वे नंबरचं क्षेत्र, स्थानिक नाव आणि शेतकऱ्याचं नाव एकाच वेळी एकाच ठिकाणी म्हणजे आपल्याला 712 पुस्तकावरती अवेलेबल होईल. 712 पुस्तकावरून किंवा 712वरून त्याचं क्षेत्र, स्थानिक नाव आणि शेतकऱ्याचं नाव हे आपण त्या तक्त्यामध्ये उतरायचं आहे. 712वरती पीक पाणी पण असते, पीक पाणी झाली नाही म्हणून ब पद्धत आपण राबवतो. अशा वेळी आपण काय करणार? मग आता ह्यातनं आता मी या ठिकाणी 5च घेतले, पण क्षेत्रीय कर्मचारी म्हणून तुम्हाला किमान 25 ते 30 या ठिकाणी घ्यावे लागते. आणि मग आपण काय करणार? पहिला जो सर्वे नंबर आहे त्याचा जो शेतकरी आहे ABC, त्याच्याकडे आपण सर्वप्रथम जाणार आहोत आणि त्याला विचारणार आहोत की तुम्ही सर्वे नंबर 389 मध्ये
कोणतं पीक घेतलेलं आहे. तर शेतकऱ्याला आपल्याला आपलं शेत माहिती आहे, पण त्या शेतकऱ्याचा अमुक एक सर्व नंबर आहे हे माहीत असेलच असं सांगता येत नाही. अशा वेळी त्याला त्या क्षेत्राचं स्थानिक नाव सांगायचं आहे. प्रत्येक क्षेत्राला एक स्थानिक नाव असतंच, आपल्याला माहित आहे. काही शेतकऱ्यांची एका स्थानिक नावाच्या शिवारामध्ये 2 क्षेत्र असतात. अशा वेळी पुन्हा कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्याला क्षेत्र सांगायचं. स्थानिक नाव आणि क्षेत्र 2 गोष्टी जर सांगितल्या तर त्याच्या लक्षामध्ये येईल आपण कोणत्याच क्षेत्राची माहिती त्याला विचारतोय, मग तो सांगेल सर्व नंबर 389 मध्ये माझा ऊस आहे. आपला प्रयोग कोणत्या पिकाचा आहे? ज्वारीचा. मग तो सर्व नंबर आपण वगळायचा आहे. त्याचा पुढचा जो शेतकरी आहे DEF सर्व नंबर 295, त्या शेतकऱ्याला आपण विचारणार आहोत तुम्ही कोणतं पीक घेतलेलं आहे. तो जर म्हणला रबी ज्वारी घेतली तर ते आपलं पहिलं पीक झालेलं आहे. असं करत आपल्याला एका गावामध्ये 2 सर्व नंबर निवडायचे. त्याचा पुढचा त्याने काय घेतलं, गहू घेतला असेल तो वगळायचा. त्याच्या पुढे कांदा घेतला वगळायचा. त्याच्या पुढे XYZ त्यानं ज्वारी घेतली तो आपला दुसरा सर्व नंबर या ठिकाणी निश्चित होईल. आणि अशा रीतीने आपण 295 आणि 412 हे 2 सर्व नंबर या ठिकाणी निवडू. थोडक्यात काय तर ब पद्धत आपल्याला जर पीक पाणी झाली नसेल तर राबवायची आहे. आणि त्यासाठी त्या गावातील एकूण सर्व नंबरची संख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ती 500 होती. रँडम पुस्तकामध्ये पान क्रमांक 3 वरती डावीकडून 3 अंक आपण असे पाहिले 500 किंवा 500च्या आतील असतील ते पहिल्या रकान्यामध्ये उतरले. ते आपल्यासाठी होते सर्व नंबर किंवा गट नंबर. त्याचं क्षेत्र, स्थानिक नाव आणि शेतकऱ्याचं नाव 712 वरून आपण घेतलं आणि ओळीनं प्रत्येक शेतकरी विचारलं तुम्ही त्या सर्व नंबर मध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे. आणि जे पहिले 2 आपल्या प्रायोगिक पिकाचे सर्व नंबर मिळाले तर 2 सर्व नंबरची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे. ही होती ब पद्धत. नेक्स्ट आता 295 आपण निवडलेला आहे, पण 295 ला पोट हिस्से आहेत. 295 ला 1 ते 20 पोट हिस्से आहेत. आणि ते 1 ते 20 पोट हिस्सेपैकी 4 पोट हिस्सेमध्ये ज्वारीचं पीक आहे. 295चा 9, 295चा 12, 295चा 16, 295चा 17 हे 4 पोट हिस्सेमध्ये पीक आहे. मग त्यातला कुठला पोट हिस्सा घ्यायचा हा प्रश्न आपल्याला पडतो. मग सर्व नंबरची निवड आपण अ पद्धतीने करू किंवा ब पद्धतीने करू. पोट हिस्से निवडण्यासाठी आपण हे जे 4 पोट हिस्से आहेत हे चढत्या क्रमाने मांडणार. 9, 12, 16, 17 त्याला अनुक्रमांक देणार 1, 2, 3, 4. शेवटचा अनुक्रमांक 4 ही एक अंकी संख्या आहे. एक अंकी संख्येला आपण रँडम लावणार. समजा रँडम आला 2, अनुक्रमांक 2च्या समोर आहे 12. 295चा 12 आपण त्या ठिकाणी निवडणार. नेक्स्ट पुढे घे. पुढे घे. सेपरेट केलं की 119 मधनं ती घालावली बाजू. पुढे घे. पुढे घे. पुढे पुढे हा हे पाहिजे. आता हे सर्व नंबर निवडण्याचं काय काम केलेलं आहे हे आपण आपल्या कार्यालयामध्ये बसून, तलाठी कार्यालयामध्ये बसून, ग्रामपंचायतीमध्ये बसून किंवा कुठे बसून करू शकतो. जिथे आपल्याला रेकॉर्ड अवेलेबल होईल त्या ठिकाणी बसून करू शकतो. पण इथून पुढचं जे आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष शेतावरती जाणं गरजेचं आहे. आणि शेतावरती गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. ते म्हणजे क्षेत्रीय कामाची सुरुवात ही आपल्याला नैऋत्य कोपऱ्यापासूनच करायची. कुठे असतो नैऋत्य कोपरा तर तो दक्षिण आणि पश्चिम या 2 दिशांच्या मध्ये असतो. क्षेत्रीय काम करत असताना प्रथम लांबी आणि नंतर रुंदी हा आपला क्रम राहील. आणि सगळी मोजमाप ही मीटर हे एकाच परिमाणामध्ये असतील. आता आपण निवडलेला जो सर्व नंबर 295 आहे. 295चा 12 हा अशा पद्धतीचा आहे की जे 7 तुकडे त्याचे झालेले आहेत. आणि 7 तुकड्यापैकी 3 तुकड्यामध्ये रबी ज्वारीचं पीक आहे आणि 4 तुकड्यामध्ये इतर पीक आहे. अशा वेळी आपल्याला संभ्रम पडतो की हा सर्व नंबर निवडायचा की नाही. तर असं असेल आपल्याला आवश्यक असणारं पीक त्या तुकड्यामध्ये त्या सर्व नंबरमध्ये आहे तर तो सर्व नंबर निवडायचा आहे. तर सर्व नंबर निवडायचं म्हटलं ज्वारीचं कोणतं तुकडं निवडायचं. अशा वेळी आपण काय करणार त्या सर्व नंबरच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये उभं राहणार. नैऋत्य कोपऱ्यात दक्षिण आणि पश्चिम या 2 दिशांच्या मध्ये असतो. आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये उभं राहिल्यानंतर आपण पूर्वेच्या दिशेने चालत जाणार.
पूर्वेच्या दिशेने चालत जाणार आणि पूर्वेच्या दिशेने चालत असताना जो पहिला तुकडा लागेल आपल्या पिकाचा तो आपण निवडणार. म्हणजे तुकडा क्रमांक 2 हा आपला पहिल्यांदा लागेल. आपल्यासाठी तुकडा क्रमांक 2 हाच फक्त सर्वे नंबर 295चा 12 असेल. त्याचीच आपण लांबी आणि रुंदी त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्याच फक्त आपण पीक अनुप्रयोग राबवणार आहोत. बाकी तुकड्यांचा आपला काही संबंध त्या ठिकाणी राहणार नाही. मग हे तुकडा क्रमांक 2 जे आहे हे काटकोन चौकोन किंवा आयताकृती चौकोन नाहीये. म्हणजे लांबी आणि रुंदी आपण कशा पद्धतीने घेणार ते आपण पुढे पाहणार. नेक्स्ट पुढे पुढे हा या ठिकाणी पहा. आता आपण आकृती पाहिली ती सर्वे नंबरची होती. आता तुकडा क्रमांक 2च्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपण उभं राहायचं आणि आपल्या डोळ्यांनी काल्पनिक त्याला काटकोन चौकोनामध्ये आणायचं. आणि काटकोन चौकोनामध्ये या ठिकाणी बघा जे तिरके रेषे ओढलेत तो आपल्या पिकाचा भाग आहे. बाकीचा जो भाग कोरा दिसतोय तो आपला पिकाचा भाग नाहीये, परंतु त्याला आपण काल्पनिकरित्या काटकोन चौकोनामध्ये आणलेला आहे. आणि मग जी लांबीची बाजू आहे त्या लांबीच्या बाजूची आपण लांबी घेणार आहोत आणि रुंदीची आडवी आणि उभी रुंदी आहे ती रुंदी घेणार आहोत आणि ती तक्ता क्रमांक 1 मध्ये आपण नमूद करणार आहोत. नेक्स्ट मी आता सांगितलं की क्षेत्रीय काम करत असताना आपल्याला ज्या काही बाबी प्रमुख 4 बाबींचा अवलंब करायचा आहे. पहिली, आपल्यावर नेमून दिलेलं काम इतर कोणावरही सोपवायचं नाही. सहकारी किंवा कनिष्ठ क्षेत्रीय कामाची सुरुवात नैऋत्य कोपऱ्यापासून करायची. प्रथम लांबी आणि नंतर रुंदी आपला क्रम राहील आणि सगळी मोजमाप मीटर हे एकच प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. अन्य कोणतेही परिमाण वापरायचं नाही. नेक्स्ट आता लांबी मोजत असताना त्याची लांबी आणि रुंदी हे नैऋत्य कोपऱ्यापासून मोजायची आहे आणि त्यातून प्लॉट साईज आपली वजा करायची आहे. प्लॉट साईज जर 10 बाय 10 मीटर असेल तर लांबीमधून 10 मीटर वजा करायचे, येणारी लांबी त्यात टाकायची. रुंदीमधून 10 मीटर वजा करायचे, येणारी रुंदी तक्त्यामध्ये नमूद करायची. प्लॉट साईज जर 10 बाय 5 मीटर असेल तर लांबीतून 10 मीटर वजा करू, रुंदीतून 5 मीटर वजा करू. आणि प्लॉट साईज जर 5 बाय 5 मीटर असेल तर लांबी आणि रुंदी दोन्हीमधून आपण 5-5 मीटर त्या ठिकाणी वजा करणार आहोत. नेक्स्ट पुढे जायचं. पुढे आता ज्यावेळी जिल्हास्तरावरचं ट्रेनिंग त्या ठिकाणी होतं पीक अनुप्रयोगाचं, ते ट्रेनिंग झाल्यानंतर क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे आपण त्या ट्रेनिंग नंतर तात्काळ 10 ते 15 दिवसात संबंधित गावास आपल्याला भेट द्यायची आहे. त्या गावामध्ये प्राथमिक पीक ऐकण्याची खात्री करायची आणि असेल तर किंवा ब पद्धतीने 2 सर्वे नंबरची निवड करायची. कांदा असेल 3 सर्वे आणि त्या शेताची निवड केल्यानंतर सर्वे नंबरची मापं घेऊन ती तक्ता क्रमांक 1 मध्ये नोंदवायची आहे. तक्ता क्रमांक 1 मध्ये जी अनुषंगिक माहिती आहे, मगाशीच म्हटलं शेतकऱ्यांनी मागील हंगामात कोणती पिके घेतली होती, मागील हंगामात कोणती खतं घेतली होती, चालू हंगामात पूर्व मशागत काय झाली, आताची खतं कुठून आणली, बियाणं कुठून आणले, किती हेक्टरी पेरलेलं आहे, ही सगळी माहिती आहे. ही शेतकऱ्याला विचारायची, तक्त्यामध्ये भरायची. तक्ता भरत असताना पान क्रमांक 1 वरती क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण आपली माहिती भरायची. नाव, पदनाम, गावास भेट दिल्याची तारीख, ते काही भरायचे. असा पूर्ण भरलेला तक्ता हा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 31 डिसेंबर पूर्वी आपल्याला सादर करायचा. आणि हे करत असतानाच हा तक्ता SCC ॲग्री नावाचं आपलं मोबाईल ॲप आहे, या मोबाईल ॲपद्वारे सुद्धा या पीक अनुप्रयोगाची नोंदणी त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. रबीमध्ये तक्ता क्रमांक 1 सादर करायची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. नेक्स्ट तर एखाद्या गावामध्ये तुमचं गाव निवडलेलं आहे, त्या गावामध्ये पीक जर नसेल तर तात्काळ 15 दिवसाच्या आत आपल्या गावात पीक नाही असा तलाठी किंवा मंडलाधिकारी यांचा दाखला घ्यायचा आणि तो तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे द्यायचा आणि गाव बदलून घ्यायचंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम 31 डिसेंबर पूर्वीच करायचंय. बरेचसे क्षेत्रीय कर्मचारी हंगाम संपला तरी माझ्या गावात पीक नाही हे सांगत नाही आणि पीक निघाल्यानंतर
दुसरं गाव बदलून घेता येत नाही. त्यामुळे आपल्या गावात जर पीक नसेल तर तात्काळ पीक नसल्याचा दाखला घ्यायचा आहे आणि गाव बदलून घ्यायचं. नेक्स्ट, आता तक्ता क्रमांक 1 तुम्ही सादर केल्यानंतर कायम शेतकऱ्याच्या संपर्कामध्ये राहायचं आहे आणि पिकाच्या काढणी कापणी तोडणीची जी काही तारीख आहे ही त्याच्यावरून निश्चित करून घ्यायची आणि ही निश्चित झालेली तारीख जी आहे ही प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत समिती आपण निश्चित केलेली आहे, ज्याच्यामध्ये 5 लोकांचा समावेश आहे. 3 शासकीय सदस्य आहेत, 2 अशासकीय सदस्य आहेत. अशासकीय सदस्यामध्ये त्या गावच्या सरपंच आणि पोलीस प्रधानाचा समावेश होतो. शासकीय सदस्यामध्ये त्या गावचा कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी किंवा मंडलाधिकारी यांचा समावेश होतो. स्वतः उगत ते तर चौघांना त्याची तारीख आपल्याला कळवायची. त्यासोबत आपल्या गावात आपल्या प्रयोगाला जर महसूल, ग्रामविकास किंवा कृषी विभागाच्या एखाद्या अधिकाऱ्याचं पर्यवेक्षण असेल तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा कापणीची तारीख आपल्याला कळवायची आहे. शिवाय विमा कंपनी प्रतिनिधी आहे, हे विमा कंपनी प्रतिनिधी सुद्धा काढण्याची तारीख कळवायची आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पिकाची काढणी, कापणी, मळणी करावायची. नेक्स्ट, तर कापणी करण्यासाठी आपल्याला जे आवश्यक साहित्य आहे ते आहे 30 मीटर लांबीचा मोजणी टेप, किमान 20 किलो क्षमतेचा ताण काटा किंवा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 4 खुंट्या, त्या 4 खुंट्या कव्हर करेल एवढी मोठी दोरी आणि किमान 3 व्यक्ती, एवढं साहित्य त्या ठिकाणी आपल्याला फील्डवरती आवश्यक आहे. नेक्स्ट, पुढे घ्या. आता असं करता येईल की तुम्हाला कापणीची तारीख शेतकऱ्यांना कळवलेली आहे, तुम्ही सगळ्यांना कापणीची तारीख कळवलेली आहे, सगळं साहित्य प्रक्षेत्रावर आलेलं आहे आणि आपल्याला कापणी करायची. परत आपण काय करणार, पुन्हा एकदा त्या प्लॉटच्या नरती कोपऱ्यामध्ये जाणार, पुन्हा एकदा तिथून आपण शेताची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये मोजणार. तुम्ही जर साहेब अगोदर आपण मोजलेलं आहे, परत का मोजायची, आपण अगोदर मोजलेलं आहे, त्यानंतर सुमारे 2 महिन्याचा कालावधी, 3 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये काही पीक त्याचं चोरीला गेलं असेल तर किंवा शेतकऱ्यांनी काढून टाकले असेल तर असं काय झालं असेल तर हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण शेताची लांबी आणि रुंदी त्या ठिकाणी मोजणार आहे. त्याच्यामध्ये जर काही बदल नसेल तर ठीक आहे, पण बदल जर झाले असेल तर पुन्हा त्या लांबीमधून, रुंदीमधून 10 बाय 10 मीटर आपण वजा करणार आणि जी काही रॅन्डम संख्या येईल त्या संख्येला, लांबीच्या आणि रुंदीच्या रॅन्डम संख्येला आपण त्या ठिकाणी रॅन्डम लावणार. नेक्स्ट, आता रॅन्डम लावण्यासाठी प्लॉट टाकायच्या रॅन्डम लावण्यासाठी आपल्याला रॅन्डम पुस्तकाच्या पान क्रमांक 4चा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम आपण लांबीसाठी रॅन्डम त्या ठिकाणी निवडणार आहोत आणि रुंदीचा रॅन्डम आपण त्या ठिकाणी निवडणार आहोत. कसं ते आपण पुढे पाहूया. नेक्स्ट, पुढे या ठिकाणी खुंटी क्रमांक 1 आणि 2 निश्चित केल्यानंतर खुंटी क्रमांक 3 आणि 4 जे आपण निश्चित करणार आहोत यासाठी आपल्याला कर्णाचा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागतो. 10 बाय 10 मीटरचा कर्ण जो आहे तो 14.14 मीटर येतो. 10 बाय 5चा कर्ण 11.18 मीटर येतो आणि 5 बाय 5 मीटरचा कर्ण 7.7 मीटर इतका येतो. हे कर्णाचा आधार घेऊन आपल्याला खुंट्या निश्चित करायच्या. नेक्स्ट, तर प्रत्यक्ष शेताची लांबी ही 90 मीटर आहे, शेताची रुंदी 35 मीटर आहे, पीक रबी ज्वारीचं आहे, प्लॉटचं 10 बाय 10 मीटर आहे, लांबी 90 मीटर आहे प्लॉटची आणि रुंदी 35 मीटर आहे. आपला प्लॉट हा ज्या बाहेर जाऊ नये पण आपण लांबीतून 10 मीटर वजा करणार, आले 80, रुंदीतून 10 मीटर वजा करणार, आले 25. हे तक्ता क्रमांक 1 सादर करण्यापूर्वीच आपण करणार आहे. आणि मग आपण जो प्लॉटसाठी रॅन्डम लावणार आहे तो लांबीचा 80 मीटरला असेल आणि रुंदीचा 25 मीटरला असेल. नेक्स्ट, पुढे घ्या. मागे 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 घ्या. मागे याच्या पुढे म्हणजे रॅन्डम पुस्तक
पुढे 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 रॅन्डम पुस्तक नाही, पुढचं रॅन्डम पुस्तक आहे. पुढे आहे त्याच्या मागचं नाही घ्यायचं, पुढे आहे, याच्या मागे आहे, याच्या मागे आहे. तर बघा लांबी आपली 80 मीटर आहे. इथेही जर पुस्तक जुनं असेल तर ज्या स्तंभाला संपलं, ज्या रांगेला, तिथून स्टार्ट करणार आहोत. पुस्तक नवीन असेल तर आपल्या वरिष्ठांनी खून करून दिली, तिथून पुढे जाणार आहे. हे रॅन्डम पुस्तकाचे पान क्रमांक 4 आहे. इथेही 1 ते 11 स्तंभ आहेत, 1 ते 30 रांगा असतात. मी पहिले 10 घेतलेत. आपली लांबी 80 मीटर आहे. 80 ही संख्या 2 अंकी आहे, म्हणून डावीकडचे 2 अंक पाहणार आहेत. पहिला अंक आहे 46. आपली लांबी आहे 90 मीटर. मी इथं रॅन्डमार्क आला 46. 46 हा 80 पेक्षा कमी आहे, त्यामुळे मी या ठिकाणी निवडलेला आहे. आपल्याला नैऋत्य कोपऱ्यापासून लांबीला 46 मीटर जायचं हे नमूद आहे. तर रुंदी आहे 35-25. त्याच्या खाली आपण रुंदीचा रॅन्डम लावणार आहे. त्याच्या खालचा रॅन्डमार्क आहे 90-31. डावीकडून 2 अंक जर घेतले, 25 2 अंकी संख्या म्हणून 2 अंक आपण पाहणार, तर तो 90 हा 25 पेक्षा मोठा आहे, म्हणून तो आपण वगळणार आहोत. त्याच्या खाली आहे 20-30. डावीकडून जर 2 अंक घेतले ते 20 येतात. 20 हे 25 पेक्षा छोटे आहेत, म्हणून तो आपण रुंदीला या ठिकाणी निवडणार आहेत. आणि ह्याचा अर्थ असा आहे की नैऋत्य कोपऱ्यापासून 46 मीटर आपल्याला लांबीला जायचं आहे आणि 20 मीटर रुंदीला जायचं आहे, आणि त्या ठिकाणी पहिली खुंटी निश्चित करायची. नेक्स्ट पुढे पुढे पाठीमागे मागे मागे पाठीमागे हा. हे बघा, हे आपलं फील्ड आहे. नैऋत्य कोपरा दाखवला आहे. नैऋत्य कोपऱ्यापासून आपण 46 मीटर लांबीला गेलेलो आहे, 20 मीटर रुंदीला गेलेलो आहे, आणि 2 मांजित एकत्र येतात. त्या ठिकाणी आपली पहिली खुंटी आलेली आहे. पहिल्या खुंटीपासून पुन्हा लांबीला आपण 10 मीटर गेलेलो आहे, आणि दुसरी खुंटी त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे. नेक्स्ट पुढे घ्या. इथे वरती खुंटी क्रमांक 1 आणि 2 दाखवलेले आहे. मधलं अंतर 10 मीटर आहे. आता खुंटी क्रमांक 1 आणि 2 निश्चित करताना आपण कर्णाचा आधार घेतलेला नाही, पण खुंटी क्रमांक 3 आणि 4 निश्चित करताना आपण कर्ण घेणार आहे. आणि इथे आपल्याला 3 व्यक्ती आणि 30 मीटरचा टेप आवश्यक आहे. खुंटी क्रमांक 1 वरती एक व्यक्ती उभा असेल, ज्याच्या हातामध्ये खालच्या कृती डाव्या बाजूची पहा. खुंटी क्रमांक 1 वरती एक व्यक्ती उभा असेल, ज्याच्या हातामध्ये टेपचा 0 मीटरचा अंक असेल. दुसरी व्यक्ती खुंटी क्रमांक 2 वरती उभे असेल, ज्याच्या हातामध्ये टेपचा अंक असेल 24.14 मीटरचा. 24.14 मीटरचा अंक असेल. खुंटी क्रमांक 2 वर जी व्यक्ती उभी आहे तिच्या हातात. आणि तिसरी व्यक्ती खुंटी क्रमांक 3 च्या दिशेने जाईल, जी निश्चित करायची, तिच्या हातामध्ये टेपचा अंक असेल 10 मीटरचा. खुंटी क्रमांक 3 निश्चित करायची तिकडे जी व्यक्ती जाईल, तिच्यामध्ये टेपचा अंक असेल 10 मीटरचा. टेप दोन्ही बाजूने ताणला जाईल, म्हणजे 1 आणि 3 चा व्यक्ती आणि 3 आणि 2 चा व्यक्ती टेप ताणला जाईल. आणि ताणला गेल्यानंतर खुंटी क्रमांक 3 कडे जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्या हातामध्ये टेपचा 10 मीटरचा अंक आहे. जिथं 10 मीटरचा अंक आहे त्या ठिकाणी खुंटी निश्चित केली जाईल 3 नंबरची. म्हणजे खुंटी क्रमांक 1 आणि 3 अंतर हे 10 मीटर होईल, आणि कर्णाचं अंतर हे 14.14
14 मीटर होईल. पुन्हा सांगतो, खुंटी क्रमांक 1 वरती एक व्यक्ती उभा असेल ज्याच्या हातामध्ये टेपचा 0 असेल. खुंटी क्रमांक 2 वरती दुसरा व्यक्ती उभा असेल ज्याच्या हातामध्ये टेपचा 24.14 अंक असेल. खुंटी क्रमांक 3 ची निश्चित करायची, तिकडे तिसरा व्यक्ती जाईल, त्याच्या हातामध्ये टेपचा 10 मीटरचा अंक असेल. टेप दोन्ही बाजूने ताणला जाईल आणि जिथे 10 मीटरचा अंक आहे टेपचा, त्या ठिकाणी खुंटी क्रमांक 3 निश्चित करणारा माणूस जो आहे तो 10 मीटरचा अंक जिथे आहे टेपचा, तिथे खुंटी क्रमांक 3 निश्चित करेल. म्हणजे आपोआप खुंटी क्रमांक 1 आणि 3चं अंतर हे 10 मीटरचं होईल आणि कर्ण हा 14.14 मीटरचा होईल. आता खुंटी क्रमांक 4 निश्चित करत असताना खुंटी क्रमांक 1 आणि 2चा जो व्यक्ती आहे तो अजिबात हलणार नाही, त्याच्या हातातले टेपचे अंकही हलणार नाहीत. फक्त खुंटी क्रमांक 3चा जो व्यक्ती आहे ज्याच्या हातामध्ये टेपचा 10 मीटरचा अंक आहे तो हलेल. तो तिथून पूर्वेच्या दिशेला जाईल आणि त्याच्या हातामध्ये जो आता 10 मीटरचा अंक आहे तो सोडेल आणि त्याच्या हातामध्ये 14.14 मीटरचा अंक ठेवेल आणि पूर्वेच्या दिशेला येऊन टेप दोन्ही बाजूने ताणला जाईल आणि जिथे 14.14 मीटर येईल त्या ठिकाणी चौथी खुंटी निश्चित करेल. अशा रीतीने चारही बाजू ह्या 10 मीटरचे येतील आणि दोन्ही कर्ण 14.14 मीटरचे त्या ठिकाणी येतील. नेक्स्ट. आता हे सगळं करत असताना काही दक्षता आपल्याला घेणं गरजेचं आहे. हे सगळं जे आपण काय करतोय त्याच्यात आपल्याला प्रत्येक ट्री उत्पन्नाचे वस्तुनिष्ठ अंदाज मिळणार आहेत. परंतु केव्हा हे सगळं काम जर आपण वेळापत्रकानुसार केलं, म्हणजे तक्ता क्रमांक 1 31 डिसेंबर रब्बीसाठी, खरीपसाठी 31 जुलै, तक्ता नंबर 2 कापणीनंतर 3 दिवसात खरीप रब्बीला, तर ते वस्तुनिष्ठ मिळतील. आणि दुसरी गोष्ट आहे, पीक कापणी प्रयोग मोबाईल ॲपच्या माध्यमातून केले तरच वस्तुनिष्ठ मिळतील, कारण केंद्र शासनानं मोबाईल ॲपचा वापर हा बंधनकारक केलेला आहे. नेक्स्ट. प्रयोगासाठी निवडलेलं जे काय शेत आहे, सर्वे नंबर आहे, प्लॉट आहे, हे विशिष्ट कारण असल्याशिवाय रद्द करायचं नाही. जर गाव असेल हे आपल्याला रद्द करता येणार नाही. गाव आपण केव्हा रद्द करू शकतो, जर त्या गावामध्ये पीक नसेल तर आपण गाव रद्द करू शकतो, गाव बदलून दुसरं घेऊ शकतो. सर्वे नंबर आपण केव्हा बदलणार, त्या सर्वे नंबर मध्ये पीक आहे परंतु ते लांबीला भरपूर आहे, रुंदी कमी आहे, शेताची लांबी भरपूर आहे पण रुंदी कमी आहे. कोकण सारखा एरिया असेल तर लांबी भरपूर आहे, रुंदी कमी आहे, 10 बाय 10चा प्लॉट बसत नाही, लांबीला 200 मीटर आहे पण रुंदीला 6 मीटर आहे. अशा आपण सर्वे नंबर बदलू शकतो. आणि जो 10 बाय 10 मीटरचा प्लॉट आपण निवडलाय किंवा 10 बाय 5 मीटरचा किंवा 5 बाय 5 मीटरचा, तो केव्हा वगळायचा, जर आपल्या येणाऱ्या प्लॉटच्या मध्येच शेतकऱ्याचं झाडच असेल, आतमधलं एमएसएबीचा टॉवर असेल, विहीर असेल, अशा वेळी आपण ते प्लॉट बदलणार आहे, अन्यथा दुसरा बदलायचा नाही. नेक्स्ट. पुढे घ्या. क्षेत्रीय विचाराने निवडलेल्या गावात कमीत कमी 2 सर्वे नंबर आहे की नाही याची खात्री करायची. असेल तर पुढचं काम करायचंय, नसेल तर महसूल विभागाचा पीक नसल्याचा दाखला घ्यायचा आहे आणि तात्काळ गाव त्या ठिकाणी बदलून घ्यायचं. नेक्स्ट. आता बंद करायचं 1 महिन्याला. काय नाही करता. पुढे घ्या. मला खाऊ दिलं नाही त्यामुळे कोण
ते एका मागे आले की मग ती जाऊन तिकडे जाणार. अजून 2 महिने. नलवडे सर आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय सर? येतोय. मागचा आवाज जास्त येतोय. हा सर, इतर आवाज येतो, जरा म्यूट करायला सांगा ना. प्रेझेंटेशन चालू. बाकीच्या लोकांचा आवाज येतोय, तर म्यूट करायला सांगा की. हा, ओके. चित्रकलेचे प्रत्यक्ष शेताला भेट देऊन प्लॉटची निवड करायची आहे सांगितलंय. तक्ता क्रमांक 1 मधल्या ज्या नोंदी आहेत त्या प्रत्यक्ष शेतकऱ्याला विचारून भरायच्यात. आपल्या ह्यानं काय भरायचं नाहीये. जर तुम्ही तक्ता क्रमांक 1 भरत असताना सर्व नंबरची निवड अपरिवर्तनीय केली असेल तर जेवढ्या सर्व नंबर मध्ये पीक आहे त्या सगळ्या सर्व नंबरची यादी शेवटच्या पानावरती करणं गरजेचं आहे. या ठिकाणी शॉर्टकट आपल्याला मारायचा नाही. नेक्स्ट, आपल्याला जे 4 खुंटे निश्चित करायचे आहेत, या 4 खुंट्या ज्या दिवशी कापणी करायची त्या दिवशीच आपल्याला निश्चित करायच्या. तत्पूर्वी शेतकऱ्याला शेवटपर्यंत करता कामा नये की आपल्या पिकाची कुठं 4 खुंट्या कापणी नेमकी कुठली करणार आहे, आणि 4 खुंटे निश्चित केल्यानंतर त्याला जी आपण मोठी रस्सी आणलेली आहे ती बांधायची आहे, आणि रस्सीच्या आतली जी ताट आहे जे पीक आहे तसंच आपल्याला स्वतंत्र त्या काढणी कापणी मळणी त्या ठिकाणी करायची आहे. बाहेरचं पीक आत येणार नाही, आतलं पीक बाहेर जाणार नाही, याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. नेक्स्ट, उद्या किंवा परवा मी डॉक्टर 66. हा सांगितलं का 4 दिवस. हा पुढे घ्या. क्षेत्र कर्मचाऱ्यांनी पीक कापणी करत असताना स्वतःच्या उपस्थितीमध्ये कापणी करायची, आणि व्हीएलसी असेल, परीक्षा अधिकारी असतील, पीक विमा कंपनी यांच्या उपस्थितीमध्येच पिकाची कापणी त्या ठिकाणी करायची आहे. नेक्स्ट, बाहेर काढ. मळणी करताना खर्चातील लोंब्याचे दाणे पूर्णपणे निघाले त्याची आपल्याला खात्री करायची आहे. तर ओसरपणामुळे दाणे निघत असतील, बापू ओसरपणामुळे दाणे निघत असतील तर कंस थोड्या वेळ उन्हामध्ये वाळवायचे आणि नंतर मळणी करायची. पण हे काम त्या दिवशी पूर्ण करायचं, दुसऱ्या दिवसावर ढकलायचं नाही. आजकाल आपण मळणी थोडंसं मशीनवरती करतो. मशीनमध्ये काय पीक काही धान्य सुटणार नाही, राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, आणि सर्व धान्याची मोजणी त्या ठिकाणी आपल्याला करायची. नेक्स्ट, आलेलं उत्पन्नाची नोंद 20 ग्रॅम पर्यंत आपल्याला घ्यायचे. कडब्याचे आणि काढाचे वजन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तक्ता क्रमांक 2 मध्ये नमूद करायचे. सासरे बाजारात थांबा ना थोडं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नेमून दिलेलं जे काम आहे ते कनिष्ठावरती सोपायचं नाही, आपलं काम आपणच करायचं. नेक्स्ट, जे व्हीएलसी ला पाचारण करायचंय त्यांच्या सह्या कापणीनंतर आपल्या तक्ता क्रमांक 2 वरती त्या ठिकाणी करायच्या. विमा कंपनीला त्या ठिकाणी निमंत्रित करायचंय आणि त्याच्या उपस्थितीत पिकाची आपल्याला कापणी करायची आहे. नेक्स्ट, तक्ता क्रमांक 1 आणि 2 आपल्याला विविध वेळेत शासनाला सादर करायचे आहेत. पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या योजनेकडे बारीक लक्ष आहे, लोकप्रतिनिधींच्या योजनेकडे बारीक लक्ष आहे. रब्बी हंगामातील तक्ता क्रमांक 1 सादर करायची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे, आणि तक्ता क्रमांक 2 सादर करायची अंतिम तारीख कापणीनंतर 3 दिवसाच्या आत आहे. तसंच खरीपच्या कापणी आता सुरू आहे. खरीपाच्या कापणीची तक्ता क्रमांक 2 सादर करायची तारीख कापणीनंतर 3 दिवसाच्या आत. सुकवणीचे प्रयोग आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्याला जे काय उत्पन्न आलेलं आहे ते आलेल्या उत्पन्नापैकी 5 किलो उत्पन्न आपण एका कापडी पिशवीमध्ये घेणार आहोत.
नेक्स्ट ती कापडी पिशवी सील बंद करणार आहोत. त्या पिशवीवरती त्या गावाचं नाव, सर्वे नंबर, गट नंबर लिहिणार आहोत. ती पिशवी उंदीर किंवा अन्य धान्य भक्षक जीवजंतू यांच्यापासून सुरक्षित ठेवणार आहोत. आणि रोज त्या पिशवीचं वजन, देशमुख साहेब, रोज त्या पिशवीचं वजन आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. आणि नेक्स्ट शेवटच्या 2 दिवसाची वजन जोपर्यंत सेम येत नाहीत तोपर्यंत आपण वजन घेत राहणार आहोत. एखाद्या प्लॉट मधलं उत्पन्न 5 किलोपेक्षा कमी आलं तर जेवढं उत्पन्न आलंय ते सगळं उत्पन्न आपण सुकवण्यासाठी त्या ठिकाणी घेणार आहोत. नेक्स्ट पुढे उत्पन्न झाल्यानंतर ते जे धान्य आहे, शेंगा आहेत, त्या सगळ्या आपण शेतकऱ्याला परत करणार आहोत. तर मित्रांनो, ही होती पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती या ठिकाणची. या उपलक्ष आपल्या जर काही शंका अडचणी असतील तर आपण जरूर विचारू शकतो.